हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सुवर्णा विराम मयेकर, काळा चौकी उपासना केंद्र। मला 2018 साली आलेला अनुभव मी कथन करत आहे। तर माझी 2018 साली एप्रिल महिन्यामध्ये बाबूंचं महारक्तदान शिबिर असतं, ज्या दिवशी रविवारचं। तर त्या दिवशी मला सेवेला जायचं होतं सकाळी उठून, आणि माझा मोठा मुलगा आर्मीमध्ये आहे, तर त्याला जायची खूप घाई होती। तर मग सकाळी त्याची सगळी तयारी झाली, त्याला सकाळचं 6चं प्लॅन होतं, तर तो 5 वाजता निघून गेला। मग मी उठलं, माझं सगळं आवरलं आणि मी बापूंकडे म्हणजे सेवेला जाणार म्हणून तयारी करायला लागली। तर मी बाथरूमला म्हणजे आंघोळीसाठी जाणार होती। तर तेव्हा मी मग काय केलं, ही चैन आणि माझं हे छोटं मंगळसूत्र आहे, तर मला सवय असं काढून ठेवायचं बाजूला आणि मग आंघोळीला जायचं। तसं मी ते काढून ठेवलं। आमची एक वॉशिंग मशीन आहे ह्याच्या वॉशरूमच्या बाजूला, त्याच्यावर ठेवली आणि मग मी गेली आंघोळीला। आणि तेव्हा माझी खूप गडबड होती, त्याच्यामुळे मी काय काय काढून ठेवलं हे मला माहीत नव्हतं। तर मी ठेवलं, मी आंघोळ करून आली, सगळी तयारी झाली आणि जेव्हा मी सेवेला निघते तर बघते, अरे बापरे, चैन नाही घातली बापूंची। म्हणून मी गळ्यात लॉकेट घालायला येतं, तर मला तिथे चैनच मिळेना कुठे। मी सगळीकडे चैन शोधली, तर माझा दुसरा मुलगा होता, त्याने शोधलं, सगळं घर आम्ही शोधलं, तर आम्हाला चैन मिळेना। मग मी बापूंना सांगितलं, बापू आता जे काय करायचं ते तुम्हालाच करायचं आहे, मला तर सेवेला जायचं आहे, तर मी काय थांबणार नाही। माझी चैन गेली म्हणून मी काय थांबली नाही। मी माझ्या मिस्टरांना आणि मुलाला सांगितलं की तुम्ही चैन शोधा, मी सेवेला जाते। म्हणून मी सेवेला गेली खरी, पण मी बापूंना तिकडे पण तेच सांगत होते की बापू चैन कुठे पडली मला तर आठवत नाही आहे, पण तुम्हाला नक्की माहिती असणार। म्हणून मी बिंदास तिकडे सेवा केली। संध्याकाळी 5 वाजता घरी आली आणि मुलाला विचारले की चैन सापडली का? तो म्हणाला, नाही मम्मी, मी सगळीकडे शोधलं, चैन कुठेच नाही सापडली। मग असं करून आम्ही चैन शोधली। मग आम्ही त्याचा विषयच सोडला की चैन कुठे पडली। पण मी बापूंना रोज सांगायची, बापू चैन घरात आहे, मला असं का वाटतं की तुम्ही सांगताय तू शोध, घरात चैन आहे। पण मी शोधते मला नाही सापडलं। असं वर्ष गेलं, 1 वर्ष। पुढच्या वर्षीचं 19 सालामधलं हे आलं, परत महारक्तदान शिबिर आलं, त्या वर्षीचं पण झालं। आणि मेमध्ये असंच मी घराची साफसफाई करायला काढली आणि काय मला माहीत नाही, मी मशीन ओढली पुढे, तर ती मशीनच्या खाली नव्हती। मशीनच्या खाली जो एक पत्रा लावलेला असतो, त्याच्यामध्ये आपण कधीच हात घालून साफ करत नाही, म्हणजे पत्रा लागेल म्हणून। पण तेव्हा मला काय वाटलं माहीत नाही की बापूंनी मला बुद्धी दिली की त्याच्यात हात, म्हणून मी असं खाली हात घातला तर माझ्या हाताला काहीतरी लागलं। म्हणून मी तो कपडा बाजूला टाकला आणि मशीनच्या खाली अलगद हात घातला, तर मला बापूंचं लॉकेट लागलं। म्हणून मी हळूच ओढलं, तर मला अशी ती चैन बघून एवढा आनंद झाला की बापूंनी मला सांगत होते की तू शोध घरात, पण मी जशी काय हे करणार। मग त्या दिवशी बापूंनी मला बुद्धी दिली की तू मशीन साफ कर, तुला चैन सापडेल। आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की मी मशीनवर चैन ठेवते मला आठवतं, पण मला त्या दिवशी का आठवलं नाही, बापूंनी मला नंतर आठवण करून दिली की शोध तू तिकडे बाळा, चैन तुझी तिकडेच आहे। म्हणून मी खाली शोधलं, तर मला त्या 1 वर्षाने म्हणजे मे महिन्यात मला माझी चैन परत हातात होती तशी या लॉकेट सकट आली, आणि मी आता तेच लॉकेट आणि तीच चैन माझ्या गळ्यात आहे। खूप खूप अंबज्ञ, श्रीराम अंबज्ञ।